तर तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईची सतत चर्चा होत असतानाच नाशिकमध्ये नरहरी झिरवळ हे ॲक्शन मोडवर आलेत। दूध बाजार परिसरात धाड टाकण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे। झिरवळ यांनी स्वतः दूध विक्रेत्यांची पाहणी केली आहे। अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज नाशिकच्या दूध बाजारामध्ये धडक कारवाई केलेली आहे। दूध बाजारामध्ये त्यांनी त्यांच्या विभागाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकलेला आहे आणि दूध बाजारामधनं विक्री होणाऱ्या दुधाची तपासणी केली आहे। साहेब, आज सकाळी तुम्ही आलेला आहात, एका बाजूला तुमचा विभाग ऍक्टिव्ह झालेला आहे, दुसरीकडे तुम्ही देखील आता रस्त्यावर उतरलात। काय झालंय, दिवसेंदिवस भेसळाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि ज्या वेळेला आपण कार्यवाही करतो त्यावेळेला अनेक ठिकाणी असं भेसळ निदर्शनास येतं। पण आज इथं नाशिकचा जो दूध बाजार आहे तो सगळी गवळी मंडळी आहे। आतापर्यंत 3 दुकानांवर आपण जे टेस्ट केल्या डेअरी डेव्हलपमेंटची टेस्टिंगचं किट हे बरोबर आहे। 9 प्रकारच्या टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातात। आपले FDAचे लोक आहेत, तर सॅम्पल घेतल्यावर ते निगेटिव्ह आलेत। अशाच पद्धतीचं रोज त्यांनी आपल्या ग्राहकांना दूध द्यावं असं त्यांनाही सूचना करण्यात आल्या। आजही तसं एकूण त्यांचं मी एक अंदाज लावला का आज आपल्याला आपण येतोय असं कुठं काही लिकेज तर अजिबात नसेल, कारण कोणालाच माहीत नव्हतं, तुम्हाला सुद्धा इव्हन माहीत नव्हतं। आणि आजचा दिवस मी ठरवला, पाठीमागे मी अनेक ठिकाणी असा प्रयोग करून बघितला। आपल्या नाशकात सुद्धा एक मिठाईचं वगैरे सॅम्पल घेतले होते, दुधाचे मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी सॅम्पल घेतले, पण इथं तसा प्रकार आतापर्यंत आढळलेला नाही। असं रोजच्या रोज द्यावं एवढा उद्देश आहे। कुठल्याही स्वरूपाच्या त्रुटी किंवा भेसळ नाशिकमध्ये आता ज्या प्राथमिक जे टेस्ट केल्यात त्याच्यात तरी कुठल्याही प्रकारचं भेसळ ह्या बाजारात दिसलेलं नाही। आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण अशा स्वरूपाची कारवाई करतो। वाढदिवस आज तसं साजरा न करणे, कारण जी घटना अजितदादांच्या जाण्यानं घडली, पण अजितदादांचा एक आदर्श घ्यावा। अजितदादा 6 वाजता, मी 1 तास लेट आहे, अजितदादा 6च्या अगोदर एखादं काम करायचं ठरलं की एखाद्या कामावर व्हिजिट करायची ठरली तर 6 वाजता जायची। आपण थोडंसं लेट का होईना पण अजितदादा आमच्या एवढं नाही करू शकत, पण तो करण्याचा प्रयत्न, इतरांना सुद्धा माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं आपण ते काम करू। आज तसं माझ्या विभागाला मुंडे साहेबांसारखे एक कर्तव्यदक्ष आयुक्त लाभलेत, त्यांचंही काम जोरात सुरू आहे। त्याच्यामुळे निश्चितच जनतेला जे काही हे विषारी सगळं खावं लागतं असं आपण जे म्हणतो आणि मोठमोठ्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं, त्याच्यात काही ना काही पण बदल करण्याचा प्रयत्न हा मुंडे साहेबांचा असेल, मुख्यमंत्री महोदयांचा असेल, उपमुख्यमंत्री महोदयांचा असेल। कारण आता मध्यंतरी आपण सुनेत्राताईंचं बघितलं का त्या पहाटेच एका हॉस्पिटलला गेल्या होत्या, म्हणजे ते दादाचं कुठं ना कुठं पण एक स्मृती जागृत राहावी असा प्रयत्न आहे। यापुढे तुमच्याकडनं म्हणा किंवा तुमच्या विभागाकडनं काय काय कामं अपेक्षित आहेत? ह्या विभागाचं काम जे आहे, ड्रग्सच्या बाबतीत जे काही चुकीच्या पद्धतीने विक्री होते त्याच्यावर निर्बंध आणणे, किंवा गुटखासारखा प्रकार आहे, जे वेगवेगळे नशा येणाऱ्या टॅबलेट्स आहेत, त्याचा शाळेच्या आवाराच्या शेजारी सुद्धा विक्री होत होती, मालेगाव वगैरे सारख्या ठिकाणी, त्याच्यावर निर्बंध आणला जाईल का जेणेकरून मुलांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।